श्री सद्गुरु चंपती भगवान की जय। नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशा, नमो आद्य रूपानंता परेशा, नमो मंगला मंगलादित्वहारी, नमो कर्पपा पूर्ण दोषा निवारी। तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी, तुझे पाहुले सेवू दे ग्राम रूपी। तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्य आनंद लोकी भरू दे। करे काम निष्कामही काम सेवा, जटू सर्व भावे करो सर्व गावा। कळो दे वळो दे कार्य पडू दे, जडू दे प्रभु एवढे घडू दे। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री सद्गुरु चंपती भगवान की जय। कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं, कृष्ण वंदे जगद्गुरु गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर माऊली की जय। संत तुकाराम महाराज की जय। राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय। सब साधु संतन की जय। रागातलं रे परम पूज्य श्री गुरुदेव उपस्थित उपासकर, कालच्या क्षेत्रामध्ये आत्मज्ञानी व पुरुष मनुष्य जन्माची घडामोड आजच्या सत्रामध्ये अध्याय 12वा कर्मबंधन याच्यामधून कालच्या सत्रामध्ये काय पाहिलं आपण? यमपुरी स्वर्गाचे जीव कर्माचे, आणि त्यानंतर कर्ता करून कर्ता करविता कोण आहे, मोक्षास कसा जातो, जन्म मरण कोणाला आहे कोणाला नाही, हे काल आपण पाहिलेलं. स्वर्गाचे जीव कोणते आहेत, यमपुरीचे जीव कोणते आहेत. आज आपण कर्मबंधनामधला प्रत्येक जीवाच्या गुणधर्माची मर्यादा, प्रत्येक जीव त्याचा गुणधर्म काय, त्याची मर्यादा किती आहे, म्हणजे आयुष्य मर्यादा जसं म्हणतो त्याची मर्यादा पाहूया. हे भक्तजनो, मनुष्य जन्माचे जीव कोण्याही जन्मात न जाता या जन्मात याची घडवणूक होणे हे बरोबर आहे. मनुष्य जन्माचा जीव म्हणजेच कुठला, वैकुंठचा जीव, कोण्या जन्माला न जाता या जन्मामध्ये राहणं हे बरोबर आहे, म्हणजे दुसऱ्या जन्माला जाऊ नये असे माऊलीचं म्हणणं आहे. या जन्मात न जाता या जन्मात त्याची घडामोड होणे बरोबर होय. चार खाणीचे जीव कोण्याही जन्मात न जातात त्याच खाणीत त्यांची घडामोड होते, हेही बरोबर. स्वर्गाचे जीव कोण्याही जन्मात न जातात त्याच ठिकाणी त्यांची घडामोड होणे हेही बरोबर. तुमच्या मनात अशी शंका होईल की पूर्वी जीव किंवा जगास निर्माण करतेवेळी एक मोडून दुसरे बनले, पहिल्या गुणात दुसरा गुण सामील झाला,
पहिल्या खाणीचा जीव दुसऱ्या खाणीत निर्माण झाला, मग आता कसे बनेल अशी शंका निर्माण होईल. पण याचा विचार असा होतो की पहिल्या गुणात सूर्य, दुसऱ्या गुणात चंद्र, तिसऱ्या गुणात सृष्टी व चार खाणी व चौथ्या गुणात मनुष्य जन्म निर्माण झाला. मग प्रत्येक गुण आपापल्या जागी राहिले व चालू आहेत. एकाच्या कनेक्शनवर एक व चालतात. ज्याची मर्यादा त्यास पूर्वी ठरवल्या गेली त्याप्रमाणे हे चालणे बरोबर आहे. तेथे तुमच्या मनात अशी शंका होईल की दुसरे गुणधर्म कसे निर्माण होतील व बदलून लागतील. पण याचा हिशोब असा होतो की गुणधर्म बदलून चालू लागतात, तेही नियमाप्रमाणे चालतात. प्रत्येक जीवाच्या गुणधर्माची मर्यादा हवी. ज्याला ठिकाण नेमून दिलेले आहे, ज्याला जो जीवन निर्माण दिले त्याची मर्यादा नेमून दिलेली आहे, त्या मर्यादाप्रमाणे प्रत्येक जीव त्या त्या ठिकाणी राहिला म्हणजे तो आनंदित असतो. आता मनुष्याचा जीव, वैकुंठचा जीव, त्यानं जर मरण पावला, मनुष्य हा वैकुंठच्या न राहता त्याचा अंतकाळ होऊन जर मरण पावून जर त्या 84च्या जीवावर जर गेला त्याचा जन्म, त्या ठिकाणची जागा त्या रिकामी करावा लागतो 84 जीवा. मग त्याचं सुद्धा आत्महत्या होतो, त्याला सुद्धा मरावं लागतो. म्हणजे स्वर्गाचा जीव स्वर्गाच प्रमाणेच काम केला पाहिजे, त्याच ठिकाणी राहायला पाहिजे. वैकुंठचा जीव वैकुंठच्याच जीवाप्रमाणे काम केला पाहिजे आणि यमपुरीचा जीव यमपुरीच्या जीवानं काम केला पाहिजे. कारण प्रत्येकाच्या जीवाची मर्यादा लावून दिली, त्या मर्यादेप्रमाणे राहणं म्हणजे ते बरोबर आहे. प्रत्येकास मर्यादा पूर्वी ठरलेली आहे. तो अशी मनुष्य जन्माची आयुष्य मर्यादा अलग, चार खाणे स्वर्गाच्या जीवनाची अलग, देवाच्या घराची अलग, राशी तिथीची अलग अलग असून प्रत्येक आपापल्या मर्यादेने चालत असतो. जर मर्यादा लावून दिली नसती तर या ठिकाणी सृष्टीचे नियम बिघडले असते. सूर्याच्या जागी चंद्र आला असता तर जमला नाही, चंद्राचा सूर्य जमत नाही. वैकुंठचा जीव वैकुंठच्या जागी प्राण्याचा जीव 84चा जीव आला असेल तर त्या ठिकाणी राहूच येतच नाही. पण प्रत्येकाच्या जीवाला मर्यादा लावून दिली, त्या मर्यादाप्रमाणे प्रत्येक जीव वागावं आणि राहावं. जसं 8 अवस्थेमध्ये आपल्याला गुणधर्म सांगितलेले आहे. प्रत्येक अवस्थेमध्ये प्रत्येकाच्या अवस्थेप्रमाणे काम करणं म्हणजेच परमेश्वराचं काम करणं, तुमच्या अवस्थेचं काम करणं. मनुष्य जन्माची मर्यादा लावून दिली, त्या मनुष्य जन्माच्या त्या अवस्थेप्रमाणे वागणं म्हणजेच आपण देवभक्ती सुद्धा होऊ शकते. म्हणून प्रत्येकालाच मर्यादा लावली. तिथीची तिथीला आहे, राशीची राशीला आहे. प्रत्येक आपापल्या मर्यादेने चालत असतो. यास बरोबर चालणे म्हणतात. कारण उन्हाळा संपला पावसाळा सुरू होतो, पावसाळा संपला की हिवाळा येतो, हिवाळा संपला की उन्हाळा येतो. कारण मर्यादाच लावली ना. पावसाळ्याची 4 महिने मर्यादा आहे, हिवाळ्याची 4 महिने मर्यादा आहे, उन्हाळ्याची 4 महिने. पावसाळ्याच्या जागी हिवाळा येणार नाही, हिवाळ्याच्या जागी उन्हाळा येणार नाही. कारण त्या मर्यादेप्रमाणे लावले. त्या मर्यादेप्रमाणे चालणं म्हणजे जर पावसाळा उन्हाळ्यामध्ये झाला असता या जगावर संकट आलं असतं, उन्हाळा हिवाळ्या जागी आला असता तर म्हणजे तुफान निर्माण झाले असते. म्हणून परमेश्वराने ज्यावेळेस जी काय सृष्टीची निर्मिती केली तेव्हाच त्यांना सगळ्याला मर्यादा लावून दिलेली आहेत. ज्या जीवचा जागचा जीव त्या जागी राहणं योग्य राहील. पण आपापल्या जागी मर्यादेवर निर्माण होतात व चालतात. त्याचप्रमाणे स्वर्गाचे जीव आपापल्या गुणाप्रमाणे स्वर्गातच बदलणे बरोबर होते. 4 खाणीचे जीव 4 खाणीत बदलणे बरोबर होते. मनुष्य जन्माचे जीव मनुष्य जन्मात बदलणे बरोबर होते. कारण पूर्वी 3 ताळाचे गुण निर्माण होतेवेळी बरोबरच निर्माण झाले. कारण ज्या ज्या ठिकाणी जे परमेश्वराने निर्माण केलेले ती वस्तू निर्माण केला, गुणधर्म निर्माण होतो, जीव निर्माण केला, त्याच ठिकाणी ते चालणं हे एकदम योग्य आहे. त्याचा बदल होणं सुद्धा त्या सृष्टीवर तुफान येतील, संकट येतील. कारण बदल झाल्यानंतर एकाची जागा सोडून दुसऱ्या जागेवर गेला म्हणजे अतिक्रमण केल्यासारखं झालं. म्हणजे मर्यादेप्रमाणे राहावं आणि त्याच ठिकाणी ते जीवन असावं तर या सृष्टीचे सगळे नियम व्यवस्थित चालतात. कारण परमेश्वराने तसं निर्माणच केलेलं आहे. ज्या जागेचे त्या जागी चालणे बरोबर होते. हे बरोबर चालणे असे आहे की ज्याप्रमाणे परमेश्वराच्या वैकुंठामध्ये भक्ताचा जन्म बदलून सृष्टीवर
खंडाच्या दुसऱ्या जन्मास न जाता होतो. म्हणजे परमेश्वराचा ज्यावेळेस या खंडावर सृष्टीवर वैकुंठामध्ये जन्म झालेला आहे आणि त्याचसोबत भक्तांचा जन्म झालेला आहे. जो परमेश्वराला मानणारे भक्त असू शकत नाहीत, जे मानत नाही ते भक्त होत नाहीत. म्हणून परमेश्वरासोबत जन्मोजन्मी राहणारे या वैकुंठामध्ये भक्ताचा जन्म झाला सृष्टीवर आणि खंडाप्रमाणे गुण. आता हा पहा, श्रीकृष्णांचा कार्यभार संपला त्या ठिकाणचा, तर दुसऱ्या खंडावर दुसऱ्याचा उद्धार करण्यासाठी त्यांना जावं लागतं. म्हणजे त्या मर्यादेप्रमाणे त्याने काम केलेले आहे. आता कुठले संत पहा, किती वयात त्यांचा अंतकाळ झालेला आहे? 40, 50, 60च्या कमी वयातच झाले. ज्ञानेश्वर 16 वर्ष ज्ञान प्राप्त झालं, म्हणजे कमी वयात झालेत. कारण त्यांचं असं आहे, या खंडावरचा गुणधर्म संपला, इथलं ज्ञान सगळ्याला देणं झालं, संपलं, त्यांचं कार्य संपलं, तर पुढच्याला ज्ञान देण्यासाठी पुढच्या जन्मामध्ये त्याला जावं लागतं. एकाच ठिकाणी ते राहत नाही. आज नांदेडमध्ये एखादा संत जन्मला तर त्यांचं काम करतो आणि नंतर त्यांचा अंतकाळ झाला ते तर दुसऱ्या कुठंतरी कोणीतरी महाराष्ट्र भारताच्या बाहेर जन्माला येतो. म्हणजे सांगायचं म्हणायचं की जो मर्यादा दिलेली आहे त्या मर्यादाप्रमाणे तो काम करतो. आपल्याला पण आयुष्य मर्यादा आहे. जोपर्यंत आपल्या शरीरात आत्मा आहे, जे शरीराची मर्यादा आहे, तोपर्यंत हा आपला आत्मा आपल्याजवळ राहणार मर्यादेप्रमाणे. अमर्यादेच्या पलीकडे राहतो काय नाही राहत. म्हणजे प्रत्येकाला मर्यादेप्रमाणे राहतात आणि प्रत्येकाच्या खंडावर दुसऱ्या जन्मास न जाता होतो. आणि या ठिकाणचा जन्म, या ठिकाणचं कार्य संपलं की दुसऱ्या खंडावर म्हणजे दुसरीकडे जाऊन त्या परमेश्वराने असेच प्रकारचं कार्य करत असतात. तसेच प्रत्येकाचे जीवन आपापल्या गतीप्रमाणे बदलून दुसऱ्या खंडावर आपापल्या जन्मात निर्माण झाले तर याची नाव बरोबर चालणे होईल. म्हणजे प्रत्येकाचा आता 84चे जीवन आहे, त्यांचा जरी अंतकाळ झाला पुनर्जन्मी तो त्या 84च्या जीवाला आहे ना, म्हणजे बरोबर आहे. मनुष्याचा वैकुंठचा जीव आहे, त्यांचा अंतकाळ झाला, पुनर्जन्मी मनुष्यच होणं म्हणजे हाही बरोबर आहे. आणि निराकारची तसंच आहे. त्याने निराकारची जरी भक्ती केली नंतर तो निराकारामध्ये चालणं म्हणजे त्याचंही ते बरोबर. म्हणजे प्रत्येकाचं ज्याच्या त्याच्या जागी राहणं हे योग्य आहे. म्हणजे बदल होऊ नये, होण्याची गरज नाही. आपल्या जन्मात निर्माण झाले तर त्याचे नाव बरोबर चालणे होईल. हल्ली चालू परिस्थितीत प्रत्येक जीवाची अशी आहे, पण ज्याची जाणीव नाही हे कसे तर यास आपण म्हणतो की आपल्या भागचा उन्हाळा गेला पावसाळा आला, आपल्या भागचा शुक्र गेला शनी आला. याचे कारण हे गुणधर्म पूर्वी बदलीवर फेऱ्यावर निर्माण झाले म्हणून आता देखील बदलतात. यांच्याने एक भागाचे गुण एका भागावर जातात. चालू गुण पुढच्या भागावर गेले तर मधला गुण या भागावर येतो. अशा तऱ्हेने सर्वाची बदली होते. या खंडाचे गुण पुढच्या खंडावर, पुढच्या खंडाचे गुण मधल्या खंडावर बदलून चालतात व येतात. यामुळे कपिला सृष्टी तयार होते. दुसरे गुण बदलून चालणे, पहिले मोडणे, दुसऱ्या भागास पैदा होणे म्हणतात. हल्ली प्रत्येक जीवाची बदली होते. म्हणून या काय सांगतात की एका भागाचे गुण एका भागाला जातात. आज या ठिकाणी मागे सांगितलं की बाबा इथं आता आज रात्र आहे आपल्याकडे, बाहेरच्या देशामध्ये दिवस आहे, तिकडं दिवस असेल इकडं रात्र असेल. म्हणजे पावसाळा उन्हाळा यावेळी बदल होतात. ह्या बदल असल्यामुळे एक म्हणतात एक चालू, म्हणजे आज पावसाळा चालू आहे तर काय पाठीमाग काय गेला आपला हिवाळा, आपला उन्हाळा गेला, उन्हाळा बंद झाला म्हणजे पावसाळा चालू. आता पावसाळा संपला 4 महिने बंद होतो की हिवाळा चालू. म्हणजे एकाच्या बदलीवर एक चालतात आणि त्या खंडाच्या गुणधर्माप्रमाणे त्या परमेश्वराला कार्य करावं लागतो. आज आपला देह आहे, काही वर्षानंतर आपण हे देह त्याग करणारच आहोत, पुनर्जन्म देहाला या शरीरामध्येच येणार आहोत. म्हणजे मनुष्य जन्मामध्ये येण्यासाठी वैकुंठचा जीव राहण्यासाठी वैकुंठचाच असावा सृष्टीच्यावर. आणि जे पृथ्वी ज्या 84चे जीवन आहेत 84लाच असावे, स्वर्गाचे स्वर्ग. म्हणजे ज्याच्या त्याच्या गुणधर्माचं तो काम करणं योग्य राहील. पण याचप्रमाणे ज्याची त्यास बरोबर आहे, पण एका गतीचा जीव एका गतीत जाणे हे बरोबर नाही. म्हणजे एका गतीचा जीव एका गतीला जाणे म्हणजे मनुष्याचा जीव 84ला जाणे बरोबर नाही, 84 स्वर्गाला जाणे बरोबर नाही किंवा वैकुंठला नाही. म्हणजे ज्याच्या त्याच्या मर्यादेने दिले त्याच ठिकाणी त्याच जागेवर त्यांनी असावं.
तर सृष्टीचे नियम बरोबर चालतात, सृष्टीचे नियम बिघडणार नाही. जर बदली झाली, सांगितलं का ग्रहण लागण्याचं कारण ग्रहणाच्या अध्यायामध्ये मिळेल माहिती. व ज्या ठिकाणी वैकुंठच्या जीवाच्या मनुष्य जन्माचं जर पाप वाढलं तर त्याचा अंधकार त्या सूर्य आणि चंद्राला सोसावा लागतो. म्हणजे त्या ठिकाणी काळंकी निर्माण होते आणि सगळ्याच्या आत्म्याचे गुणधर्म त्या ठिकाणी जातात. कारण का सूर्यापासून आत्मे बनलेले आहेत, चंद्रापासून जीवन बनलेले आहे, म्हणून दोन्हीला ग्रहण लागते. म्हणजे अंधकार निर्माण होतो पापी जीवाचं. तसं आहे. म्हणून जर आपण जर पाठीमागच्या जन्मामध्ये गेलो, मनुष्य सोडून जर प्राण्याच्या 84च्या यमपुरीच्या जन्माला गेलो, त्या ठिकाणी त्याला ती जागा खाली म्हणते. प्रत्येक आपल्या मागचा येणारा जीव त्याचा अंतकाळ होतो, तो मरण पावतो, ते देह त्याग करतो. म्हणजे त्याला त्याची हानी झाली, त्याचा जीव काढल्यासारखं आहे. पण याचप्रमाणे त्याची त्यास होणे बरोबर, पण एका गतीचा जीव एका गतीत जाणे हे बरोबर नाही. यामुळे प्रत्येक जीवास अधोगती जन्म मृत्यू लागले म्हणावे. जन्म मृत्यू कोणाला लागलेले? स्वर्गाच्या जीवाला जन्म मृत्यू आहे. कारण हे दोन ठिकाण आहे. इथं आला, जन्म घेतला, तेच कर्तव्य कर्म केलं, पुन्हा त्याच स्वर्गाला गेला. यमपुरीच्या जीवाचा तसंच आहे. वैकुंठच्या जीवाचा आहे का हा मनुष्य जन्मालाच पुनर्जन्म येणार आहे, म्हणून याला जन्म मृत्यू लागले. जर आपण बदलून दुसऱ्या जन्मात गेलो तर आपल्याला सुद्धा जन्म मृत्यू लागले, म्हणजे कर्माचं बंधन लागलेलं आहे. ज्या ठिकाणचा जीव त्या ठिकाणी राहणे याला जन्म मरण सुटणे किंवा अमर स्थिती म्हणतात. म्हणजे ज्या ठिकाणचा जीव त्याच ठिकाणी राहणं त्याला जन्म मरण नाही, त्यालाच काय म्हणायचं? अमर स्थिती अशी म्हणतात. म्हणजे वैकुंठचा जीव वैकुंठलाच असावा, स्वर्गाचा जीव स्वर्गालाच असावा, यमपुरीचा जीव यमपुरीलाच असावा. असे असल्याने प्रत्येक जीवात आपापल्या गुणधर्म वाढला जाऊन आपापल्या नियमाप्रमाणे चालते. नाहीतर प्रत्येकाचे नियम बिघडून चालल्याने प्रत्येकास ग्लानी व दुःख निर्माण होते. जर एक दुसऱ्याच्या जन्माच्या, आता पहा, एक संसारिक उदाहरण घेऊ. एखाद्या जागेवर आपण अतिक्रमण केलं तर भांडणं होतील का नाही? आपली जागा नसून सुद्धा दुसऱ्याच्या जागेवर जाऊन बसलो तर त्या ठिकाणी वाद वाढणार, भांडणं होणार एक दुसऱ्याची. तसंच आहे सृष्टीचं. जर ज्या ठिकाणचा नवजीव त्या ठिकाणी राहता इतर जन्माला जाण त्याची जागा जर घेतली आपण, त्या ठिकाणी सृष्टीवर काय ग्लानी येतील, दुःख निर्माण होते, संकट निर्माण होते. म्हणून प्रत्येक जीव प्रत्येकाच्या ठिकाणी राहून त्याच्या गतीप्रमाणे तो कामं करावं. आता गुणधर्माची मर्यादा मोडणे म्हणजे काय? अधर्म. गुणधर्म जे आहे आपला, मर्यादा मोडणे. मर्यादा म्हणजे नियमाच्या बाहेर जाणं. तर त्या ठिकाणी आपला अधर्म कसा निर्माण होतो? हे कसे म्हणाल तर मनुष्य जन्माचा जीव आला, मनुष्य जन्माचा जीव आला, त्याचे कर्म 184चे गुणधर्म 4 खाण्याचे, त्यास मर्यादा नाही. जर मनुष्य जन्माला जीव आलेला आहे, त्याचे कर्म 184चे गुणधर्म 4 खाण्याचे, त्यास मर्यादा नाही. त्यास मनुष्य जन्माची जाणीव नाही. त्यांना मनुष्य जन्माचा स्वधर्म स्वकर्म कळत नाही. एखाद्या 84चा जीव 184 योनी फिरला, त्याची योनी सगळ्या फिरणं झालेलं आहे. नंतर तो मनुष्य जन्माला जर आला तर या मनुष्याच्या धर्माचा अर्थ कळणार नाही, स्वर्गाच्या जीवाचा कळणार नाही, देवाचा कळणार नाही, स्वतःचाही काही कळणार नाही. कारण पूर्वी काय केलं त्यानं? 84च्या जीवनामध्ये जाण्यासाठी त्यानं हेच कार्य केलं की पापाचं कार्य केलेलं आहे. म्हणजे मागचा घेऊन आला, मागचा परिवार पुढे नसेल, मागचा गुणधर्म घेऊन आला, इथं येऊन जन्माला 184 योनी फिरला, पुनर्जन्म जर माणसाचा आला तर तेच काम करणार आहे. म्हणून त्याला स्वतःचा धर्म कळणार नाही, मनुष्याचा धर्म कळणार, स्वकर्म कळणार, पुन्हा स्वधर्म कळत नाही. तो या ठिकाणी कसा राहिला वैकुंठच्या जीवाला? अधर्माने त्याची उत्पत्ती व संतती ही त्याच हिशोबाची किती जाणीव नाही. त्यांना मनुष्य जन्माचा स्वधर्म स्वकर्म कळत नाही. अधर्माने त्यांची उत्पत्ती व संतती ही त्याच हिशोबाची किती मेले किती जन्मले, त्या जीवास या जन्माची आयुष्य मर्यादा देखील कशी बनली हे कळत नाही. पण जो गुणधर्म आहे, जे पेरल ते उगवणार. मग 84चा जीव या ठिकाणी जर आला
184 करून पुन्हा त्याचं संपल्यावर मनुष्य जन्माला जिराला स्वधर्म कळणार नाही, स्वकर्म कळणार नाही, असे कितीतरी जन्माला आलेत आणि कितीतरी मेलेत की त्याला जन्म मृत्यूचं बी सुद्धा त्याला ज्ञान नाही. आपण जन्मलो कसं, मरणार कसं, करायचं काय, मग त्याची काहीच काय नाही. जन्म उत्पत्ती झाली, कितीतरी मुलं जन्मले, कितीतरी असे नष्ट होणार आहे, मग त्याचा हिशोब सुद्धा त्याला कळणार नाही. संतती किती आली, किती आयुष्य मेली, किती कळणार, व जन्म मरण कसे चुकणार, परमेश्वर प्राप्ती कशी होणार, कारण तो जीव या जन्मात नवीन आला. पण ज्याला परमेश्वरी ज्ञान आहे, ह्या जीव नवीन या ठिकाणी आलेला आहे, त्याला कुठल्याच गोष्टीचं ज्ञान नसेल, मग त्याला काय जन्म मृत्यू कळणारच नाही, कारण तो कुठला आहे, तो 84चा जीव असेल आहे, म्हणून त्याला कुठल्या गोष्टीचं काही ज्ञान नाही. त्याला परमेश्वर प्राप्ती होणार नाही, जन्म मरण चुकणार नाही. आला जन्म, मागच्या कर्मासारखं काम करणार, जोपर्यंत आयुष्य आहे, आयुष्य संपलं पुन्हा मरणार, पुन्हा 84ला जाणार, याची फेरा ती चालू राहणार असेल. वैकुंठच्या जीवाला आहे काय, वैकुंठच्या जीवाला कुठे जरी भजन कीर्तन असलं त्याचं मन लागत नाही. त्या ठिकाणी बाहेर गावाला जाऊ द्या, कुठे बाहेरच्या देशात, त्या ठिकाणी जावंच वाटतं. आणि एखादा 84चा जीव आहे, या ठिकाणी सत्संग चालू आहे, भजन कीर्तन चालू आहे, नामस्मरण चालू आहे, या ठिकाणी येणार नाही, पण एखाद्या ठिकाणी नाटक किंवा कुठल्या गोष्टीचा तमाशाचं असं चालू आहे, त्या ठिकाणी तू जाणार, त्याची गोडीच नाही ना. हां, कळते. तू नव्हतीच आता, कसं सांगते ना मी तुला कसं कळते. आता पाय आता तुझ्यावरून घेऊ आपण थोडक्यात. तू अभ्यास केलीस म्हणजे 24 तास किंवा त्याच्यातले 8-10 तास अभ्यास चांगलं मन लावून केलीस, पास कसे होशील तू? चांगल्या प्रकारे चांगले मार्क घेऊन पास होशील. तुझं भविष्य कळाली नाही. मी काय केलं, माझा अभ्यास केला म्हणजे आता हां, मागच्या जन्मात का दो की मनुष्यच होतो आपण. कसं मनुष्य होतो, हे सत्संगामध्ये किंवा अध्यात्म विचारात जो बसणारा व्यक्ती आहे तो मागच्या जन्मात मनुष्यच होता. आता हे 3-4 तास आपण इथं घातलोय, काय 3-4 तास सत्संग करतोय, की कसं आहे, मागच्या जन्मामध्ये या वेळेमध्ये या परमेश्वर चिंतनामध्ये आपण एवढे तास, एवढे वेळ आपण या परमेश्वराला देतोय. त्यांच्याच मागच्या जन्माचं हे पुण्य आता आपण बघालो, आणि आताचं जे पुण्य आहे तर पुढच्या कामासाठी बघा. जे अभ्यास केलेला मागचा परीक्षा देता वेळेस फायदा येईल ना आपल्याला. म्हणजे मागं केलो अभ्यास म्हणजे मागचा हा ग्रंथ लिहिलेला आहे, तर मागचा जे ग्रंथ जे लिहिलेले ते आता काढून आपण वाचन करत आहोत, एक पान काढून आपलं वाचन करत आहे. म्हणजे जे जे आपल्या कामामध्ये संकट आलेले आहे, दुःख आलेलं आहे, सुख आलेलं आहे, भक्ती आलेली आहे, हे आपण आपल्या पुस्तकाचं एक पान काढून जोपर्यंत वाचन करणं चालू आहे. म्हणजे मागच्या जन्मामध्ये मनुष्य आहोत असं कशावर खात्री वाटते की या सत्संगामध्ये अध्यात्म विचारामध्ये आपण या ठिकाणी बसलो तर या जो मागच्या जन्मामध्ये पुण्य केलं असेल त्यालाच हे प्राप्त आहे. जो मागच्या जन्मात पुण्य नसेल, कमी असेल त्याचं, या ठिकाणी पुण्य येणार. आता पहा आपण किती आहोत, 10 लोक आहोत, शेजारी आजूबाजूला आहेत, मग ते काय येत नाही, गुणधर्मच नाही त्यांचे. एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाला त्याला खीर करून दूध पाजिलं तर ते पिल काय, तू पिणार नाही. म्हणून मागच्या जन्मामध्ये सुद्धा आपण माणूस होतो याच्यावर करायचं, कारण मागचा परिहार पुढे, म्हणजे मागं जे केलं ते आता करतो, आता भेटत आहे, आता जे करतो तो पुढे भेटत आहे आपल्याला. लक्षात आले की नाही, कर्तव्य कर्मानुसार समोरचा जन्म आणि आपण अंतकाळी समय काय रूप धारण करते आपलं. म्हणजे कसं आता हे या जाग्यावर बसणं फार विचार केला खूप मोठी गोष्ट आहे. या जागेवर या जागा आवडती केव्हा, हे जागा आवडती केव्हा, ज्ञान केव्हा आवडते, भगवंताचं नाव घ्यायला आपल्याला का आवडते. मागल्या जन्मात भगवंताचं नामस्मरण केलं, नाव त्याचं घेतलं म्हणून आत्ता घ्यायला होतं आपण. म्हणजे तुला एक आवड वाटायली. तुझं मागल्या जन्म कधी ईश्वराचं नावच घेतलेस, कधी तुला ही जागा भेटलीच नाही परमेश्वराची, तर या जन्मात पण तू कधी नाव घेतही नव्हतीस आणि या जागेवर तू बसू बी शकते नसतीस.
1400 वर्ष जगले म्हणजे बघा. हां 1400 वर्षे कशी जगले? हा, तर त्याला आठवलं कसं की त्याला मनुष्य होता एवढे वर्ष. त्याला तर सगळेजण त्यामध्ये विसरून जातात, तर त्याला कसं आठवलं? माऊली काय सांगतात 1400 वर्ष जे एका शरीरात जगले ते कोण सांगलेले आहे? संतांना सांगितले की त्याला जन्ममृत्यूचं ज्ञान होतं. म्हणजे मी आता मरणार आहे तर मला मरायचं कसं, त्यावेळेस त्या 1400 वर्ष वाचणाऱ्या ऋषीमुनीला जे काय परमेश्वर प्राप्तीचं ज्ञान होतं. म्हणजे ज्यावेळेस त्याचा अंतकाळ आला त्यावेळेस त्या परमेश्वराचं रूप आपल्या नजरेसमोर ठेवत गेला आणि त्याचा आत्मा परमेश्वराच्या आत्म्यामध्ये सामील करत गेला, म्हणून तो पुनर्जन्मी मनुष्याला गेला. असंच त्याचं जन्मोजन्मी कार्य होतं. म्हणून तो मनुष्य जन्माला यायचा, पुन्हा अंतकाळ व्हायचा, पुन्हा मनुष्य जन्माला. 1400 वर्ष वाचणं म्हणजे अशा प्रकारचं आहे. म्हणजे जन्मोजन्मी आपण मनुष्य जन्माला येणं म्हणजे 1400 वर्ष. हा आता शरीर आहे, पाय एक शरीर आहे आपलं, एक कपडा टाकून दिला नवीन कपडे घालतो. शरीर एकच आहे की बदल आहे का? हां त्याला आठवण यायला काय म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विटाळली. कितीतरी जन्म त्याला पुण्य करावं लागतो, ताबडतोब आठवत नाही. कारण आपण जन्मून जन्मी पुण्य केलं तर आपल्याला आठवेल, आपण नाहीच केलं तर एक ताबडतोब कसं आपल्याला मिळेल काय? तर त्याला आठवण्यासाठी आपल्याला भुलीची काय अवस्था आहे, आपण काय करतोय विसरून जातो आपण कोण आहोत काय नाही. पण आपण आज तू इथं पुण्य केलेली आहेस, पुढच्या जन्मात त्याच्यापेक्षा जास्त पुण्य तुला प्राप्त होईल, पुन्हा पुढच्या जन्मात त्याचं हेच कार्य केलं त्याच्यापेक्षा जास्त प्राप्त होईल. असं जमा करत करत आपल्याला कुठेतरी संत कसे होतात, जन्मोजन्मी तेच कार्य करत आहेत म्हणून ते संत, म्हणून त्यांना आठवतात. आता आपल्याला आठवायला पाहिजे की मी कोण होतो. आपण पूर्वी जन्मामध्ये मनुष्य जन्माला होतो, म्हणून या सत्संगाच्या परमेश्वर चिंतनामध्ये आहोत. परमेश्वर चिंतनामध्ये नसेल, परमेश्वर नामस्मरण नसेल, अध्यात्म ज्ञान जर प्राप्त नसेल, मग लोकांसारखंच आपण वागला असतो. म्हणजे आपल्या अंतकाळचं ज्यावेळेस ते हे केलं पाहिजे की आपल्याला परमेश्वर कसं मागच्या याच्यात झालं, अंतकाळ कसा करावा, जन्म कसा घ्यावा, मृत्यू कसा घ्यावा, या सगळ्या गोष्टी म्हणजे याच देही याच डोळा पाहावे मुक्तीचा सोहळा. या शरीरात राहायचं, पण या शरीरात राहून आपल्याला मुक्तीचा सोहळा बघायचा. ते सोहळा म्हणजे ईश्वराचं नामस्मरण मनाला आवडणं म्हणजेच मुक्तीचा सोहळा. त्या मनाला सांगायचं म्हणजे तुला साध्य तू 10वीची परीक्षा दिलीस तेव्हा तुला असं भास झालं असेल की तुला किती टक्के भेटतील, खात्री किती होती तुला? हां मग पडले की नाही 94? का पडले? अभ्यास केला. मग हे पण तसाच अभ्यास आहे. तू मनात तू आता मी तुला किती म्हणलं आज स्नेहाने आज माझ्या घरची चोरी केली, मी तुला म्हणलं उदाहरणामध्ये, तर तू केलीस की नाही केलीस ते तुझ्या मनाला श्वास होत आहे की नाही? तुझं मन तुला बोलते मी केली नाही, कुणी काही म्हणलं तर काय झालं. तसं ज्ञानामध्ये तुझं मन कसं आहे कसं नाही तुला माहित आणि ईश्वराला माहित आहे. दुसऱ्याला काय माहित आहे? तू ठाम सांगू शकतेस की मी याच वैकुंठामध्ये इथंच होतो, दुसरीकडे कुठं जात नाही, कुठे गेले नाही. म्हणजे एक असे तुझ्या मनालाच तुझा विश्वास ध्यास राहते. ध्यास माणसाला म्हणजे जास्त वर्ष पुण्य केल्यावर कळते आपल्याला. आता कळालंच ना, जास्त वर्ष पुण्य करायचं नाही. पूजा का करतो, तिथं का बसतीस, मी म्हणलेलं का ऐकतीस, व्यवस्थित का राहतीस, तेच असते आपलं जे आपण आहे ते. आता जन्म माग काय होतो म्हणजे आपण माग मनुष्यच होतो, वैकुंठचा जीव होतो. मनुष्य म्हणजे सगळेच आहेत. 84 इथं सांगितलं की तिन्ही जीवात तिन्ही तळातले तिन्ही कर्माचे या ठिकाणी जन्माला येतात. आता प्रत्येक मनुष्याला म्हणजे देव भक्ती करते का? नाही करत. किंवा एखादा 84 जीव या ठिकाणी बस म्हणलं तुला पोते पुराण ऐक म्हणून बसते का? नाही बसत, गुणधर्मच नाही. आता सांगितलं स्वर्गाचा जीव आहे त्याला म्हणलं बा तू सगळं मनुष्य देह चांगला असं देहाची पूजा कर, सगुण रूपाला मानते की नाही? ते निर्गुणलाच मानते. पण वैकुंठचा जीव काय हे सगळ्याला मानून घेऊन चालणार आहे. म्हणजे या ठिकाणी जे सत्संगाला मध्ये आपण बसतो तो काय वैकुंठच्या जीवाचंच कर्तव्य कर्म आहे.
मग मागं म्हणले तुकाराम सुखी घालावे गर्भवासी अम्मा. का सांगितलं ते? म्हणजे जन्मोजन्मी मनुष्यच आहेत.